नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने कृषी यांत्रिकीकरणासाठी तब्बल 500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. हा जी.आर. मध्ये ट्रॅक्टर, अवजारे, सेवा सुविधा केंद्र म्हणजेच CHC आणि इतर कृषी यंत्रांसाठी मोठं अनुदान देण्यात येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण जी.आर. अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 11 मे 2026 रोजी हा शासन निर्णय म्हणजे जी.आर. जारी केलेला आहे. हा जी.आर. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी योजना विकास म्हणजे PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपविभाग SMAM संदर्भात आहे. तर या योजनेसाठी किती निधी मंजूर झालेला आहे? तर मित्रांनो, या योजनेसाठी एकूण 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा हा 300 कोटी रुपये असणार असून राज्य शासनाचा हिस्सा 200 कोटी असणार आहे. तर असं मिळून एकूण 500 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. तर कोणत्या प्रवर्गांसाठी किती निधी आलेला आहे? तर या जी.आर.मध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र निधी वाटप करण्यात आलेला आहे. सर्वसाधारणसाठी या ठिकाणी 402 कोटी रुपये, तर अनुसूचित जातीसाठी 54 कोटी 55 लाख रुपये, तर अनुसूचित जमातीसाठी 43 कोटी 20 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर कोणत्या बाबीसाठी अनुदान? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा निधी नेमका कुठे वापरला जाणार? तर जी.आर.नुसार प्रमुख बाबी ट्रॅक्टर, विविध कृषी अवजार खरेदी, रोटावेटर, नांगर, स्पेअर, पेरणी यंत्र इत्यादी, सेवा सुविधा केंद्र म्हणजे CHC सुरू करण्यासाठी मदत, तसेच फ्लेक्सी फंड, त्यानंतर प्रशासकीय खर्च यासाठी या ठिकाणी निधी मिळणार आहे. तर अवजार खरेदीसाठी मोठा निधी या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो, जी.आर.मध्ये सर्वात जास्त निधी कृषी यंत्र आणि अवजार खरेदीसाठी ठेवण्यात आलेला आहे. तर अवजार खरेदीसाठी 345 कोटी रुपये, त्यानंतर CH आस्थापनासाठी 143 कोटी रुपये, फ्लेक्सी फंडसाठी 20 कोटी रुपये आणि प्रशासकीय खर्चासाठी 5 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. तर CHC म्हणजे अनेक शेतकरी स्वतः महागडे यंत्रे घेऊन स्वतः ट्रॅक्टर घेऊन महागडी यंत्रे घेऊ शकत नाहीत. अशावेळी गावातील सेवा सुविधा केंद्र म्हणजे CH सुरू केले जाते. या केंद्रांवरून शेतकऱ्यांना भाड्याने कृषी यंत्र उपलब्ध करून दिली जातात. आता शासन या CHC केंद्रांसाठी मोठे अनुदान देणार आहे. तर जी.आर.मध्ये स्पष्ट सांगितले आहे की लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात DBT पद्धतीने अनुदान जमा केले जाणार आहे. म्हणजेच आता पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. तर या योजनेसाठी अर्ज महाDBT पोर्टलवरून घेतले जातात. जेव्हा नवीन अर्ज सुरू होतील तेव्हा शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, सध्या हा निधी मंजुरीचा जी.आर. पुढील जिल्हानिहाय तारीख आणि अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या पूर्व कार्यालयाची माहिती आणि महाDBT पोर्टल नियमित तपास करा. तर मित्रांनो, हा होता कृषी यांत्रिकीकरणासाठी 500 कोटी रुपये मंजुरीबाबतचा महत्त्वाचा जी.आर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन जी.आर. योजना आणि शेतकरी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला कायम जोडलेले राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.